छावा चित्रपटाचा ट्रेलर जर तुम्ही बघितला असेल तर त्यात तुम्ही हा सीन देखील बघितला असेल, ज्यामध्ये औरंगजेब आपल्या डोक्यावरचा ताज काढून टाकतोय आणि म्हणतोय, जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना संपवणार नाही तोपर्यंत हा ताज मी डोक्यावर घालणार नाही। तुम्हाला प्रश्न पडला असेल की असा काय या औरंगजेबाचा इगो हर्ट झालाय की तो या मुघल साम्राज्याचं मानचिन्ह असलेला हा ताज डोक्यावरून काढून टाकतोय। कारण इसवी सन 1658 मध्ये औरंगजेब आपल्या बापाला कैद करून बादशाह झाला। 1681 साल येता येता जवळजवळ 23 वर्ष तो बादशाह होता। त्यानंतर तो महाराष्ट्रात आला। या मधल्या 23 वर्षांच्या काळात औरंगजेबाच्या आयुष्यात अपमानाचे असे अनेक क्षण येऊन गेले, पण रागारागानं औरंगजेबानं आपल्या डोक्यावरचा ताज काढून टाकावा असं कधीच झालं नव्हतं। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो औरंगजेबानं असं करण्याचं महत्त्वाचं कारण। त्याला 2-3 कारणं आहेत। त्यात तिसरं कारण हे अत्यंत पर्सनल आहे, म्हणजे औरंगजेबाच्या आयुष्यातली थोडीशी नाजूक अशी एक गोष्ट आहे, त्याबद्दल देखील। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी या औरंगजेबाच्या कृत्याचा पुरावा देखील देईन की खरोखरच औरंगजेबानं आपल्या डोक्यावरचा ताज काढला होता की नाही, हे देखील सगळ्यात शेवटी सांगेन। हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। तर औरंगजेबाचा एक पुत्र होता ज्याचं नाव होतं अकबर। हा अकबर सोडून देखील औरंगजेबाला अजून 4 मुलं होती, पण तो आजचा विषय नाही। या अकबराला माहिती होतं की औरंगजेब म्हणजे आपला बाप हा एक अत्यंत नालायक माणूस आहे। या अकबराला हे देखील माहिती होतं की या औरंगजेबाला या अख्ख्या हिंदुस्थानात नमवू शकतो असा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। म्हणून हा अकबर अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या संपर्कात होता। अखेर मे 1681 ला अकबर स्वराज्यात आला। त्यानं औरंगजेबाविरुद्ध बंड केलं होतं, त्यामुळे औरंगजेब त्याला शोधत होताच। तिथून तो पळून म्हणजे दिल्लीतून तो पळून राजस्थानला गेला। राजस्थानमधून छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे तो आला। संभाजी महाराजांनी त्याची व्यवस्था पालीगडाच्या पायथ्याशी केली। औरंगजेबाला भीती वाटायची की अकबर आणि संभाजी महाराज हे दोघे मिळून जर उत्तरेकडे चाल करून आले तर दिल्ली गेलीच म्हणून समजायची। त्यामुळे दिल्ली या दोघांनी घेण्यापेक्षा आपण स्वतःच या दोघांच्यावर हल्ला करूया आणि या दोघांना हरवूया, म्हणून तो स्वतःच दक्षिणेकडे यायची तयारी करायला लागला। 16 जानेवारी 1681 ला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला आणि महाराजांनी पहिली मोहीम केली बुऱ्हाणपूरला। बुऱ्हाणपूर हे मुघल काळातलं सुरतेसारखंच एक अत्यंत समृद्ध असं शहर होतं। बुऱ्हाणपूर कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल। जर तसा पडला असेल तर बुऱ्हाणपूर आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या सीमेवर, पण मध्य प्रदेशमध्ये। बुऱ्हाणपूर म्हणजे विश्वरूपी सुंदरीच्या गालावरील तीळ असं वर्णन मुघल काळात बुऱ्हाणपूरचं केलं गेलं। इतकं महत्त्व या बुऱ्हाणपूरला होतं। बुऱ्हाणपूरमध्ये हसनपुरा, शहाजहांपुरा, खुर्रमपुरा, नवाबपुरा, बहादूरपुरा असे 17 पुरे होते। हे एक अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ होती आणि हे सगळं छत्रपती संभाजी महाराजांनी 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 1681 अशा 3 ते 4 दिवसात लुटून फस्त केलं। अगदी अनेक वर्षांपूर्वी जमिनीखाली गाडलेली संपत्ती देखील मराठ्यांनी खणून वर काढली, जिचा पत्ता त्या घरात राहणाऱ्या लोकांना देखील नव्हता। अशी मराठ्यांनी केलेली बुऱ्हाणपूरची लूट होती। खान जहान बहादूर हा बुऱ्हाणपूरचा सुभेदार यावेळी इतका भेदरून गेला होता की त्याच्यावर राग म्हणून औरंगजेबानं त्याला काढून टाकलं आणि इजर खानाची नेमणूक बुऱ्हाणपूरला सुभेदार म्हणून केली। त्यावेळेलाच त्यानं सांगितलं होतं की काफिरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतःच दक्षिणेला येतोय। औरंगजेब दक्षिणेकडे यायला निघाला। त्यानं दिल्ली सोडली, पण त्याला माहिती नव्हतं की दक्षिणेकडची मोहीम म्हणून जो तो या मोहिमेवर चाललाय ती त्याच्या आयुष्यातली शेवटची आणि कधीही न संपणारी मोहीम होणार होती। 13 नोव्हेंबर 1681 या दिवशी औरंगजेब बुऱ्हाणपूरला पोहोचला। बुऱ्हाणपूरची अवस्था बघून त्याच्या तोंडातून शब्दच निघेनात। शेवटचं जेव्हा त्यानं हे शहर दिल्लीकडे जाताना पाहिलं होतं ते आणि आजचं शहर यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता। आणि बुऱ्हाणपूर मगाशी म्हटल्याप्रमाणे औरंगजेबाच्या हृदयाच्या अत्यंत जवळ होतं, कारण औरंगजेबाला आयुष्यात जे एकच प्रेम झालं ते झालं हिराबाई नावाच्या स्त्रीवर। ही हिराबाई याच बुऱ्हाणपूर शहरात त्याला भेटली होती
तिच्या प्रेमात औरंगजेब इतका वेडा झाला होता की तो कट्टर इस्लामी असणारा माणूस देखील तिच्या हातून दारूचा घोट घ्यायला तयार झाला होता। पुढं काही कारणास्तव औरंगजेबाची ही प्रेम कहाणी यशस्वी झाली नाही आणि याच हिराबाईचा याच शहरात म्हणजे बुऱ्हाणपुरात मृत्यू झाला। अशा या अवस्थेमुळं म्हणूनच की काय औरंगजेबानं रागारागानं अशी घोषणा केली की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना संपवणार नाही तोपर्यंत हा मुघल साम्राज्याचं मानचिन्ह असणारा ताज डोक्यावर चढवणार नाही। मराठ्यांची तर हिंमत त्या काळात अशी होती की जेव्हा औरंगजेब स्वतः बुऱ्हाणपूरमध्ये लाखांचं सैन्य घेऊन बसला होता तेव्हा देखील बुऱ्हाणपूरच्या तटाबाहेर म्हणजे 2 किलोमीटर अंतरावर त्या शहरापासून मराठे बुऱ्हाणपूरच्या आजूबाजूचा सगळा प्रदेश लुटत होते। म्हणजे बादशाहच्या बुऱ्हाणपूरमध्ये असण्याचा मराठ्यांना काहीच फरक पडत नव्हता, इतके मराठे त्यावेळी बलवान झाले होते। पण औरंगजेबानं हे केलं याला पुरावा तरी काय की आपल्याला फक्त चांगलं वाटतं म्हणून आपण ही गोष्ट म्हणतो असं देखील काही लोकांना वाटू शकतं। म्हणून याचा पुरावा सांगतो। 30 जुलै 1682च्या कारवारच्या इंग्रजांचं सुरतेच्या ब्रिटिश फॅक्टरीला लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे। त्या पत्रात लिहिलंय की मोगल बादशाह संभाजी विरुद्ध इतका चिडला आहे की त्यानं आपल्या डोक्यावरची पगडी खाली उतरून ठेवली आणि शपथ घेतली की त्याला मारल्याशिवाय किंवा राज्यातून हकलून दिल्याशिवाय मी ती डोक्यावर परत घालणार नाही। अर्थात अशी त्यानं प्रतिज्ञाच आता केली आहे। आता तुम्ही म्हणाल की इंग्रजांना या गोष्टी माहीत असायचं कारण काय? कारण बुऱ्हाणपूरमध्ये इंग्रजांची देखील एक वखार होती आणि इंग्रज एकाच वेळी भारतातल्या सगळ्या सत्तांच्या बरोबर आपले संबंध राखून होते। त्यामुळे इंग्रजांना, पोर्तुगीजांना किंवा फ्रेंचांना बऱ्याच वेळी मोगल दरबारातल्या घडामोडींची पक्की खबर असायची, कारण त्यांचे प्रतिनिधी मोगल दरबारात देखील उपस्थित असायचे। थोडक्यात काय, शेर नहीं रहा फिर भी छावा जंगल में घूम रहा है ही गोष्ट औरंगजेबाच्या डोक्यात कायम होती आणि पुढचे 8-9 वर्ष त्यानं जे सगळे प्रयत्न केले पण तो मराठ्यांना हरवू शकला नाही। फितुरीमुळे त्यानं पुढे संभाजी महाराजांना पकडलं आणि त्यांची हत्या जरी केली तरी मराठ्यांचं राज्य त्याच्या मोगल साम्राज्याच्या उरावर शड्डू ठोकून उभंच होतं। छावा चित्रपटामध्ये बघितलेल्या या दृश्याला डिकोड करण्याचा आम्ही प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये केला। तुम्हाला असे काही प्रश्न इतिहासावरचे चित्रपट बघून पडत असतील, छावा बघून तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही ते प्रश्न आम्हाला विचारा, त्यांची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ। असाच प्रश्न कुणीतरी आम्हाला विचारला, त्याचं उत्तर आम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दिलं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये लिहा। संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं मुघलांशी लढा दिला त्याबद्दल देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठीवाना।